सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. सकाळचं सुंदर असं वातावरण आहे. ऊन पडायला लागले आणि थंडी पण आता चालू झालेली आहे. आत्यांची चालू आहे इकडे झाडलोट. माझं चुलीजवळ चालू असतं, सगळ्याला चहा करून द्यायचा. मग त्याच्यामुळे आत्या काय म्हणतात, मी घेते इकडचं झाडून, तू तोपर्यंत चुलीजवळचं बघत जा. तर आज जेवणात काय बनवायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर भाजीला काय बनवायचं, भाजीचा सारखा प्रॉब्लेम असतो. जरी रानात जरी असलं, शेतात जरी असलं, तर रोज काय तेच तेच खाऊ वाटत नाही. तर मग आज काय म्हटलं, चला मुगाची भाजी बनवूया. गावरान मूग आहेत पिवळे, तर ते काय केलेत, शिजवून घेतलेत. थोडेसे भाजायचे आणि शिजवून घ्यायचे. ह्यांचा उपवास आहे. खिचडी भिजत म्हणजे साबुदाणा भिजत घातलाय, खिचडी बनवायची आहे. पीठ बाहेर आणलंय भाकरीसाठी. आणि इकडे मी काय केले, आधी त्यांना खिचडी बनवून द्यायची. त्यांना जायचं आहे ट्रॅक्टरवर. आता कसं झालं, पेरणीची कामं चालू झालेली आहेत, त्याच्यामुळे ना लवकर जावं लागतं. मग डबा सोबत घेऊन जातात, त्याच्यामुळे बटाटा बारीक चिरलाय आणि तेलामध्ये तळायला टाकला. इकडे आत्यानी मिरच्या हे करून ठेवल्या, छान अशा मिरच्या तेलामध्ये भाजल्या आणि कुटून ठेवल्यात, म्हणजे मुगाच्या भाजीला पण आणि साबुदाणा खिचडीला पण. आणि इकडे मी तयारी केलेली आहे मस्त अशी चुलीवरची गावाकडच्या पद्धतीची साबुदाणा खिचडी. वरून शेंगदाण्याचं कूट असं भरपूर घातलंय आणि आता छान परतून घेते. थोडं वेळ ताट झाकून ठेवलेलं होतं, तर एका हातात मोबाईल, त्याच्यामुळे नीट जमत नाही आहे. स्टँड मला तन्वीनं आणून दिलं आहे, पण ते मला कसं वापरायचं हे समजत नाही आहे. तर भाकरी बघा. नंतर मी काय केलं, भाजी फोडणी मारून घेतली, ह्यांना खिचडी बनवून दिली. एकेकाचं उरकत. खूप सारा असं स्वयंपाकाला उशीर होतो. तरी गणेश नाही आहे मध्येच, त्याची आज शाळा लवकर होती शनिवार असल्यामुळे. आता तो येईल आणि मग त्याचं चालू होईल, हे बनवायचं आहे ते बनवायचं आहे. तर मला कमेंट्समध्ये विचारले, तुमची ज्वारी कुठली आहे, जी आहे म्हणजे ज्वारीची जात कोणती आहे, छान भाकरी होत आहेत. तर इकडे मुगाची भाजीला फोडणी मारून आरावरती उकळायला ठेवली आहे. हिरव्या मिरचीची मस्त अशी मुगाची भाजी बनवली आहे टॅमॅटो घालून. तर ती पण मला कमेंटमध्ये विचारले की ती आमटी कशी बनवायची. मामांना काय म्हणलं, गरम गरम बसले जेवायला तोपर्यंत अंड्याची पोळी करून द्यावी. अंडी आहेत भरपूर, पण कसं होतं, जास्त उकडून पण भाजी म्हणजे पातळ भाजी पण नको वाटते खायला. मग जेवायला बसलेलं असलं की मी मग गरम गरम अशा अंड्याच्या पोळ्या करून देत असते. काय नाही, त्याच्यामध्ये नॉर्मल नुसतं मीठ घातलेलं आहे, हलवून तव्यामध्ये छान अशी पोळी करून दिली. तिखट पण नाही घातलेलं. आता कसं होईल, ह्यांना मामांना हे करायचं आहे, शेळ्या सोडायच्या आहेत आणि मग शेळ्यावर जाताना अशी भाकरी घेऊन जायची. मस्त गरम गरम भाकरी, त्याच्यावर असाच मिरचीचा ठेचा, आंब्याची फोड, थोडंसं तेल घालायचं. कारण काय होतं, पातळ भाजी घेऊन जाता येत नाही. हातावर जरी भाकरी शेळ्यांच्या मागे फिरून खाल्ली तरी होतं, म्हणून मामा पातळ भाजी काही घेऊन जात नाही. 1-1.5 भाकरी अशी ह्याच्यात घ्यायची, कपड्यामध्ये बांधायची. आणि हे बघा, इकडे हा पण बसलेला आहे जेवायला. काय झालं, सकाळी लवकर गेलेला होता, मग आलं की लगेच जेवायला बसला. मामाने छान त्यांची भाकरी बांधायला सुरुवात केली आहे, कारण मामाला शेळ्या सोडायच्यात. बघा, मस्त असा ठेचा घेतलाय. आता त्याच्यावर काय करतील, थोडंसं तेल घालतील, आंब्याची फोड घ्यायची. असं चालू आहे मामांचं भाकरी बांधायचं. माझे चालू आहेत भाकरी. रानातली कामं अजून सुरुवात केली नाही आम्ही, भरपूर कामं आहेत. आत्यांचं पण कसं असतं, हे झालं घरातले काम करून झालं की गाईला गवत घेऊन येतात. भरपूर असं गवत आहे बांधायला, मग ते कापून आणायचं, असं चालू आहे काम. माझं चालू आहे घरचंच काम. अजून रानातलं कसं सुरुवात केली नाही आहे. एकदा सुरुवात झाली की मग काय बसायला वेळ नाही. थोडंसं आता सण झालं एवढं, म्हणजे दिवाळी झाली की रानातलं काम सुरुवात करायची आहे. भरपूर अशी कामं आहेत. नंतर लसूण पण लावायचं आहे. सगळ्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे छान अशा आमच्या रानातल्या कामाच्या पण. तर मामाने त्यांची भाकरी बांधली. आता काय करतील आत्या, त्यांना ना थोडं म्हणजे पुढं शेळ्यांना हे करावं लागतं, नेऊन घालवावं लागतं. ना तर काय करतात, सोयाबीनमध्ये घुसतात. तर मुगाची आमटी मी कशी बनवलेली आहे, हिरवी मिरची कुटून घेतली. हिरवी मिरची थोडीशी तेल टाकून भाजून कुटून घ्यायची आणि कढईमध्ये तेल घालायचं. जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण थोडासा खुडून घालायचा. मग ती टेचलेली आपण जी कुटून घेतली मिरची ती घालायची, टॅमॅटो घालायचा, छान ते तळून घ्यायचं. आणि मग हळद घालायची आणि शिजवलेला मूग त्याच्यात घालायचा. तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट घालायचं, नाहीतर नाही घातलं तरी चालतंय. अशी बनवायची मुगाची आमटी. आणि ह्या ज्वारीची जात मला विचारली, तर हे जे पीठ आहे ना, हे आत्याला जोगव्यामध्ये आलेलं आहे. मी शेळ्या सोडल्यात, आलं की तोंड घालायची. बाहेर काय वाळ ठेवलेलं असलं की त्याच्यात तोंड घालायची. तर ज्वारीची आम्ही रानात कोणती जात हे ज्वारीची लावतो ते मी तुम्हाला नक्की मामांना विचारून कमेंट्समध्ये सांगन. आणि दारामध्ये झालेला आहे बरेच दिवसांनी सडा. बरेच दिवसांनी म्हणजे जसा पावसाळा चालू झाला तसा सडा नव्हता, तो आत्ता पहिल्यांदा दारात सडा पडला. आत्या म्हणल्या, मला ना दिवाळीपर्यंत छान असं अंगण हे करून घ्यायचंय. आणि माझं पण झालं इकडचं आवरून. मी पण आता ही फरशी पुसून घेणार आहे. म्हणजे काय होतं, तेलकट डाग वगैरे पडलेले असतात ते निघून जातात. खरं तर धुवावी लागणार आहे. छान दिवाळीच्या आधी आहे ना, सगळे पाहुणे यायच्या आधी स्वच्छ धुवून घेईन. सडा मग कसा वाटला मारलेला तो ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. एक मांडणी राहिली ती घासायची, ती घासून घेतली. अशी तो रोज थोडी थोडी कामं निघतात. आणि हा हरवला होता कोंबडा, ह्याला मी अर्धा तास शोधला एकटीने, कारण गणेश पण नाहीये, ते गेले तिकडे कांद्याकडे काय थोडंसं
थोडंसं त्यांचं काम राहिले. मग ते आत्या मामा गणेश हे तिकडे गेलेले, गाय आणून घरी बांधली आणि बघितलं काय केलं, माझं अचानक लक्ष गेलं. माझं काम चालू होतं, मी थोडीशी मिरच्याची रोपं लावत होते. आमच्याकडे गांडूळ खताचा बेड आहे, त्याच्यात तो कचरा टाकलेला होता. त्याच्यामध्ये त्या बिया सगळ्या म्हणजे उगवल्या होत्या मिरचीच्या आणि रोपं तयार झाली. आता काय करायचं, ती जुनी मिरची काढायची आहे. तर म्हणून म्हणलं त्या जी मिरचीची रोपं आहेत त्याला मिरच्या पण लागल्यात, म्हणलं ते लावून घ्यावं. माझं चालू तिकडं काम. तर अचानक माझं कोंबड्यांकडे लक्ष गेलं की ती कोंबड्यात बघितलं तर हा गायब होता. ह्याला इतका शोधला, हा पत्र्यावरनं उडी मारून आत्ता आलाय. त्याच्यात माझा अर्धा तास गेलेला आहे. तर चला तुम्हाला दाखवते छान अशी मी मिरचीची जी रोपं लावली आहेत ती तिकडे, आणि काय काय लावले. आमच्या गणेशची बाग पण दाखवते तिकडे. आमचा गणेश ना इकडे काय ना काय लावत असतो. हे बघा, हा एकटाच इकडे का भरकटलाय काय कळेल ना मला. याला किती शोधला मी. म्हणलं आता गणेश आल्या आल्या मला म्हणणार आपले 500 रुपये वाया गेलेले आहेत. तर हे बघा, एवढी मोठी झालेली ती मिरचीची रोपं. आणि पेरूचं झाड लावलं होतं, मामांच्या बहिणीकडून आणलं होतं आम्ही. ज्या असतात ना आमच्याकडे येतात ना सारख्या व्हिडिओमध्ये दिसतात, त्यांच्याकडून आणलं होतं हे पेरूचं झाड. केवढं छान आता पावसामुळे फुटलेलं. इकडे वांग्याचं पण झाड आहे. आणि हे बघा, ही गेल्या वर्षी आम्ही ही भरपूर सारी मिरची केली ह्या जातीची, 1 एकर मिरची केली. पण तिचा कलर पिवळा असल्यामुळे ती मिरची जास्त काय झाली म्हणजे मार्केटला चालतच नसायची. तर मग काय केलं, मला जाऊ दे, आपल्या घरी खायला काय होतंय, अशी भरपूर सारी झाडं लावलेली आहेत. आणि रोपं काय झाली थोडी मोठी झाली. आता बघूया येत आहेत की नाही. आणि हे ना झाड जे आहे ते अद्रक आहे, गणेशने अद्रक लावले. तर आता हे कसं काढायचं काय काय माहीत नाही. तर मला मावशीने भरपूर साऱ्या बिया दिल्यात लावायला. आता मी त्या लावणार आहे आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. तर शेंगदाणे भरपूर सारे फोडलेत आत्याने. आधी मला शेंगदाणे भाजून तव्यात ठेवले की ते छान कडक होतात आणि मग मिक्सरला बारीक करायचे. आणि आत्या तिकडे गेल्या होत्या कांद्याच्या तिकडे. तर आमच्या धीराच्या रानातून येताना कारली आणली आहेत आणि ती छान अशी चकत्या करून हे केली आहेत. आणि झाडाची मला 2 वांगी भेटली. आणि हे पेरू बघा, मामा तिकडे शेळ्या घेऊन गेलते, येताना तिकडे झाड होतं, तिकडून येताना पेरू आणलेत. आतून गुलाबी आहेत. आणि कोथिंबिरीचा एकच ठोंब आहे, पण त्याचा एवढा छान वास सुटलाय. गावरान कोथिंबीर आहे, सुंदर असा वास येतोय. मी आधी शेंगदाणे भाजून घेते आणि बाजूला ठेवते. आणि भाजी मी बनवणार आहे वांग्याची रस्सा भाजी आणि थोडंसं परतून कारलं. तर वांग्याची भाजी काय करणार आहे, साधी बनवणार आहे. वांगी चिरून घ्यायची, फोडी करायच्या. कढईमध्ये काय करायचं, तेल घालायचं, टॅमॅटो लसूण घरचा मसाला जो काय आहे, येसूर किंवा काय गरम मसाला वगैरे घालायचा. आत्यांचं चालू आहे शेंगा फोडायचं आणि त्याच्यात ती वांग्याच्या फोडी घालायचं, गरम पाणी करून शेंगदाण्याचं कूट घालायचं. अशी साधी सिंपल वांग्याची भाजी बनवायची आहे. कारण ही मोठी वांगी आहेत, 2च आहेत, त्याच्यामुळे रस्सा भरून वांग मी तुम्हाला नक्की रेसिपी दाखवेन. आता छोटी छोटी वांगी झाडाची ती काढून तुम्हाला मी भरून वांग्याची रेसिपी दाखवेन. आणि मामा बसलेत गरम गरम जेवण करायला. गणेशला व्हिडिओ घे म्हणलं तर अंधारात आमची व्हिडिओ कशी घेतली बघा. माझं कसं असतं, रोज स्वयंपाक म्हणजे भाज्या करून झाल्या, भाकरी पहिली ही झाली की मामा लगेच जेवायला बसतात. कारण आता कसं होतं, दिवसभर शेळ्यांकडे जायचं की मग संध्याकाळी लवकर भूक लागते आणि लवकर जेवण केलेलं बरं आहे. कारण काय होतं, एकेकाचं म्हणजे जेवण झालं की मला पण आवडता येतं. मग राहिलो आम्ही तिघं आणि गणेश जेवायला. त्याला जेव म्हणलं आजोबासोबत तर नको म्हणतोय. मला फटाके कधी आणायचे, मला कपडे कधी आणायचे, ह्याच्यावरनं आज आमच्याकडे भरपूर हे चालू आहे. तर जेवणात भात, वांग्याची भाजी आणि कारलं आणि गरमागरम भाकरी. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओत.